नमस्कार. मी माझ्या इझिली कुक विथ प्राची या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत करते. आपण कोणताही ऋतू असो, उन्हाळा असो की पावसाळा की हिवाळा, जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण कोणती ना कोणती चटणी ही बनवतच असतो. शेंगदाणा आणि लसूणपासून बनवलेली कुरकुरीत आणि खमंग शेंगदाणा लसूण चटणी बनवणार आहोत. चला तर बघूया शेंगदाणा लसूण चटणी कशी बनवायची. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे 1 वाटी, लसूण, मीठ, लाल तिखट. इथे एक खलबत्ता घेतला आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकते. चवीनुसार मीठ, एक चमचा मिरची. आपल्याला अजून पाहिजे असेल तिखट तर आपण जास्त पण टाकू शकतो. आणि 20 ते 25 लसूण पाकळ्या. हे सर्व मिश्रण आता मी कुटून घेते. हे आपण मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये जास्त बारीक होतं, त्यामुळे मी खलबत्त्यात कुटून घेते. इथं आपलं आता कुटून झालं आहे, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हलवून बघूया. जास्त बारीक पण झालेलं नाही आपलं. बघू शकता जाडसरच आहेत. हे सर्व मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आपण बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि पूर्ण शेंगदाणे बारीक पण नाही झालेले. काही शेंगदाणे तसेच आहेत. हे सर्व आपण एका पॅनमध्ये थोडंसं परतून घेऊया. हे सर्व मिश्रण आपण या पॅनमध्ये टाकून घेऊ. थोडंसं तेल टाकून मिरची चांगली परतून घेऊया. इथे आपली मिरची ही कमी गॅसवर मस्त परतून झाली आहे. कलर पण मस्त आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊया. अपेक्षा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.